एकच वादा अजितदादा जिंदाबाद। नमस्कार। लोकसभेच्या प्रचारानिमित्त फुरसुंगी आणि भगराईनगरच्या या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब, श्री विजय शिवतरे साहेब, आमदार श्री राहुलजी कुल, श्री वासुदेव नाना काळे, श्री जगजितजी मोळी, श्री दिगंबर दुर्गाडे सर, श्री सुरेश घुले, श्री जालिंदर कामटे, श्री बाबाराजे जाधवराव, श्री पंडितदादा मोडक, श्री गणेश ढोरे, श्री संदीप हरपळे, श्री मारुती बाबा तुपे, श्री धनंजय कामटे, श्री निलेश जगताप, श्री प्रशांत भाटे, श्री राहुल शेवाळे, श्री सचिन हांडे, श्री गणेश कामटे, श्री प्रकाश हरपळे, श्री राहुल हरपळे, श्री शंकर धमाळ, श्री संतोष हरपळे, डॉक्टर बाबासाहेब हरपळे, बाजीराव सायकर, श्री साकेत जगताप, श्री केशव कामटे, श्री तुषार गंभीर, श्री राहुल चोरगडे आणि सर्वच मंचावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहकारी आज या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले फुरसुंगी आणि भोकराईनगर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थ वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या सर्वच मतदार मायबाप बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते। मला इथे यायला जरा वेळ लागला। आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे। रणधुमाळी सगळीकडे जोरात सुरू आहे। आज मी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सबंध बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये माझ्या मतदार बंधू भगिनींना भेटण्यासाठी, मत मागण्याच्या विनंती करण्यासाठी फिरत असताना सगळीकडेच प्रचंड उत्साह, त्यांच्या सगळ्याच डोळ्यामधल्या माझ्याविषयीच्या अपेक्षा आणि विविध मागण्या, अशा सगळ्याच गोष्टींची बोलण्याची आणि भेटण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्या हा सगळा उत्साह बघूनच मला अजून बळ आलं। आपल्याला माहिती आहे की माझ्या महायुतीतल्या सर्वच वरिष्ठांनी आणि राष्ट्रवादी पक्षांनी मला बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास मी माझ्या कामातनं, जर आपण सर्वांनी मला आपल्या सेवेची संधी दिली तर नक्कीच सार्थ करून दाखवीन, असा विश्वास, अशी ग्वाही आपल्या सर्वांना मी देते। आपल्याला माहिती आहे की मी महायुतीची उमेदवार असल्यामुळे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे उभे असल्यामुळे माझं चिन्ह हे घड्याळ आणि येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या सर्वांना जास्तीत जास्त मतदान करायची आपल्या सर्वांना मी मनापासून विनंती करते। आपल्याला माहिती आहे आदरणीय दादांच्या शब्दांचा वादा आणि आदरणीय मोदी साहेबांची विकास कामाची गॅरंटी, या सगळ्यांच्या मागे आपण सगळेजण खंबीरपणे उभे आहात आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना सक्षम भारतासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र यायचं आहे आणि
माझ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण माझ्या तरुण मित्रांना रोजगार कसा लागेल, त्यांच्या हाताला काम कसं लागेल, माझ्या महिला कशा सक्षम होतील आणि माझा शेतकरी राजा कसा सुखी होईल आणि त्याचा सगळा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहील, यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून शब्द देते. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी घेतलेली भूमिका, आदरणीय दादांना आपण नेहमीच विकासाच्या दिशेने जाताना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या कामाचा आवाका, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा शब्दावर दिलेला विश्वास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आलेला आहात. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी मोदी साहेबांबरोबर जायचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहात. आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि घेतलेले निर्णय यामुळे आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच आपणही सगळे एकजुटीने त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की जास्तीत जास्त आपण या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतदान करावं. आपण आदिलदादांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत आहात. त्याच प्रकारचं आपण सगळ्यांनी या मतपेटीतून जास्तीत जास्त मतदान करावं, मी अशा आपल्याला सर्वांना नम्र विनंती करते. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.